हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण स्वयंपाकातल्या तसेच इतर किचनमधल्या टिप्स बघणार आहोत का ज्याने आपला वेळ वाचणार आहे, शिवाय आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पण या टिप्स चांगल्या ठरणार आहेत. पहिली टिप आहे, आपण प्रत्येकजण घरी साईचं दही लावतो, तर त्याच्यामध्ये आपलं ताक भरपूर होतं. तर बरेच वेळा ना ताक आपलं उरतं किंवा मग जास्त दिवस राहिलं का ते आंबट होतं. तर हे असं राहिलेलं किंवा एक्स्ट्राचं ताक आहे तर ते आपण ना पोळ्या करण्यासाठी किंवा चपात्या करण्यासाठी, फुलके करण्यासाठी वापरू शकतो. त्याने ना चपाती किंवा पोळी किंवा फुलका ना खूप मऊ होतो. तर आपण नेहमीप्रमाणे कणिक भिजवायचे, पण ती पाण्यात न भिजवता या ताकामध्ये भिजवायचे. खूप छान होतात आणि अगदी मऊ अशा पोळ्या होतात किंवा फुलके होतात. तर मी नेहमी ना फुलके करते याचे, आणि हे फुलके खूप छान राहतात. संध्याकाळपर्यंत अगदी सॉफ्ट राहतात आणि चवीला अगदी तुम्ही गरम खाल्ले तर खूपच छान लागतात. तर नेहमीप्रमाणे मी कणिक मळून घेतलेलं आहे आणि जे एक्स्ट्राचं माझ्याकडे ताक उरलेलं होतं तर ते कणिक मळण्यासाठी मी वापरते. अगदी सॉफ्ट असं त्याचं गोळा होतो पिठाचा. पहा, छान असं कणिक मळून झालेलं आहे. थोडा वेळ ठेवायचं आहे नेहमीप्रमाणे आणि मग आपण त्याचे फुलके करायचे. तुम्ही अगदी घडीची पोळी केली तरी चालेल. तर दाखवते इतके सॉफ्ट फुलके होतील ना. तर मी इथे फुलके केलेले आहेत आणि छान फुगतातही ते, आणि चवीला अप्रतिम लागतात हे फुलके. तर पहा किती अगदी हलके आणि पातळ झालेले आहेत. तर याच्या पुढे ताकाचा असा पण आपण उपयोग करू शकतो. आपली दुसरी टिप आहे केळ्यांबद्दल. तर केळी बहुतेकदा आपल्याकडे जास्त असतात किंवा मग उरली का अशी काळपट पडतात किंवा कोण खात नाहीत. मग अशा वेळी ही केळी वाया न जाता, कारण मग ती खूप मऊ होऊन जातात, ओव्हर राईप होतात. तर त्याच्यासाठी काय करायचं, खूपच ओव्हर राईप झाली किंवा मग थोडीशी होत आली असतील तर आपण ही केळी सोलून ना त्याचे तुकडे करून ठेवायचे आहेत. जरा जास्त मऊ असले तरी काही हरकत नाही, तुम्ही तसे त्याचे तुकडे करून ठेवू शकतात. खूप मऊ असतील तर जरा मोठे तुकडे करायचे, आणि खूप मऊ नसतील तर अगदी छोटे तुकडे केले तरी चालेल. हे तुकडे आपण केळ्याचे जे काप आहेत ते ना फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत. का हे फ्रोझन जे काप आहेत केळ्याचे ते आपल्याला उपयोगी पडणार आहेत. तर अगदी खूप हेल्दी याचा उपयोग होणार आहे आपल्या आरोग्यासाठी. तर इकडे मी खजूर भिजत घातलेला आहे दुधामध्ये. 5 ते 6 तास ठेवा किंवा 3-4 तास ठेवला तरी हरकत नाही. जर खजूर मऊ असेल तर खूप कमी वेळ ठेवा तुम्ही. आणि त्याच्यानंतर हे पहा, फ्रोझन केलेले केळ्याचे काप आहेत ना, त्याची आता आपण छान स्मूदी बनवूया. अगदी तुम्हाला बर्फ घालायची गरज नाही. मग हे डायरेक्ट ही तुम्ही स्मूदी ना मुलांना करून द्या, मग मुलं आवडीने खातात. तर डेट्स आणि बनाना स्मूदी आहे ही. तर याच्यात ना थोडीशी तुम्ही दालचिनी पावडर म्हणजे सिनॅमन पावडर टाकायची आहे. तर हे पहा, दूध जेवढं हवं तेवढं घ्या. तुम्ही योगर्ट पण घालू शकतात याच्यात, आणि छान असं फिरवून घ्यायचं आहे तुम्ही स्मूदी बनवायला. मस्त स्मूदी होते, मुलं आवडीने अगदी पितात, आणि गार असते त्याच्यामुळे अगदी लहान मुलं पण हे करतात. तर मुलांसाठी तुम्ही हे छान अगदी, म्हणजे ही ओव्हर राईप असतात केळी तर ती न टाकता किंवा वाया न जाता फ्रोझन करून असं यूज करू शकता. तर असा केळ्याचा उपयोग आपण करू शकतो. जनरली उन्हाळ्यात अशी थंडगार स्मूदी प्यायला खूप मजा येते. मुलांना तुम्ही नक्की फ्रूट्स स्मूदी नक्की करून देत जा, मुलं छान एन्जॉय करतात ही स्मूदी. बरेच वेळा ना शेंगदाणे जास्त झालेले असतात, म्हणजे डब्यात किंवा बरणीत ठेवलं ना का त्यांना ना असं थोडासा वास यायला लागतो का खूप दिवस असलेल्याचा. मग अशा वेळी ना हे शेंगदाणे बाहेर काढायचे आणि सरळ मायक्रोवेव्हला लावायचे. कारण जरी आपण असे तव्यावर किंवा कढईत परतले तरी तो वास नाही जात, पण मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही घालून बघा, हा वास नाहीसा होतो आणि आपले शेंगदाणे परत फ्रेश होतात. तर अशा प्रकारे मी ना मायक्रोवेव्हमध्ये 2 ते 4 मिनटं, जवळजवळ 4 मिनटं घेतात. तर 4 मिनटं हाय पॉवरला हे शेंगदाणे मायक्रोवेव्ह करून घ्यायचे. त्याचा जो खूप दिवस राहिलेला वास असतो ना तो निघून जातो. आपल्याला पावसाळ्यात प्रॉब्लेम येतो किंवा एरवी पण जास्त दिवस ठेवल्यावर. आता हे शेंगदाणे तुम्ही छानपैकी खाऊ शकतात, किंवा याचं दाण्याचं कूट करून ठेवलं ना तर अगदी आपलं हे दाण्याचं कूट पांढरं शुभ्र होतं. तर पहा, सहज सोलले जातात. यांना अजिबात आणि काळपट कलरसुद्धा येत नाही. ज्यांना अगदी दाण्याचं कूट पांढरं शुभ्र हवं असेल ना त्यांनी या प्रकारे हे शेंगदाणे मायक्रोवेव्ह करून घेत जा. अगदी 4 मिनटं लागतात. तर आता तुम्ही दाण्याचं कूट पण बघाल तर छान असं पांढरं शुभ्र झालेलं आहे. तर याच्या पुढे शेंगदाणे जर जास्त दिवस राहिले तर या प्रकारे तुम्ही मायक्रोवेव्ह करून घेऊ शकता. बरेच वेळा आपल्या काकड्या आपण जास्त आणून ठेवतो, स्टोअर करतो फ्रीजमध्ये, पण कधी कधी मग त्या जास्त राहिल्या का त्याच्यातल्या काही उरतात 2-3 काकड्या, त्या अशा मऊ पडतात. तर पहा, मऊ पडलेल्या आहेत. तर आपल्याला अगदी कुरकुरीत हव्या असतात चिरते वेळेस पण.
तर या काकड्या अगदी लगेच क्विकली आपल्याला कशा कडक करायच्या आहेत, ताज्या करायच्या आहेत ते बघायचं आहे। तर त्याच्यासाठी काकड्या काढल्या का धुवून घ्यायच्या आहेत नॉर्मल पाण्याने आणि त्याच्यानंतर पाणी घ्यायचं आणि त्याच्यात असे आईस क्यूब्स टाकायचे, बर्फ टाका तुम्ही आणि थंडगार असं बर्फाच्या पाण्यात या काकड्या थोडा वेळ ठेवून द्यायच्या आहेत, खूप गार होऊन द्यायच्या आहेत आणि ह्या ताज्या थोड्या वेळाने या काकड्या खूप अशा फ्रेश ताज्या होतात आणि आपल्याला चिरायला पण मस्त होतं, अगदी पटापट चिरल्या जातात, अजिबात त्याच्यात मऊपणा राहत नाही, अगदी छान कुरकुरीत होतात आणि आपण परत छानपैकी वापरू शकतो। तर पहा अगदी छान झालेली आहे, कडक झालेली आहे ही काकडी जी मऊ पडलेली ती। तर आता तुम्ही नुसतं सॅलड करून असं खाऊ शकता ही काकडी। तर अशा प्रकारे काकड्या ज्या शेवटच्या 2-3 राहतात, 1-2 राहतात, तर त्या आपण अशा थंड पाण्यात किंवा बर्फाच्या पाण्यात टाकून परत नॉर्मल आपण करू शकतो किंवा ताज्या करू शकतो। तर मी दाखवलेले पहा किती छान कडक काप झालेले आहेत या काकडीचे। पुढची टिप आहे कांद्याबद्दल। तर आपल्याला ना फ्राईड ऑनियन हवा असतो का खूप वेळा आपण ना बिर्याणी करतो, नॉनव्हेज जे खाणारे असतात तर ते बरेच वेळा त्यांना बिर्याणीसाठी हा कांदा लागतो। तर हा कांदा ना आपण तळून घेतो तेव्हा त्याला खूप तेल लागतं। तर तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तर असे भरपूर कांदे तुम्ही बारीक करून ठेवा, म्हणजे असे स्लाइस करून ठेवा उभे कांदे। तर फूड प्रोसेसरला पटकन हे काम 2 ते 3 मिनिटात होऊन जातं, भरपूर कांदे होऊन जातात। आणि आपण काय करायचं आहे, फूड प्रोसेसर नंतर दुसरं आपण ओव्हनचा उपयोग करायचा आहे। तर तेल पहा अगदी 1 ते 1.5 चमचाच मी तेल याच्यात टाकलेलं आहे, म्हणजे आपण फ्राय करायला जे भरपूर तेल वापरतो ते वापरलं जात नाही, आरोग्याच्या दृष्टीने पण चांगलं आहे। आता एका ट्रेमध्ये मी बटर पेपर टाकलेला आहे आणि त्याच्यावर हे कांदे टाकलेले जे थोड्याशा तेलात आपण मिक्स करून घेतले आहेत ते। आणि ओव्हनला ना 180 डिग्रीला बेकवर तुम्ही हे कांदे लावू शकतात आणि छान असे कुरकुरीत कांदे करू शकतात। तर मी लावलेलं आहे, तर प्रीहीट केलेला आहे ओव्हन आणि 20 ते 25 मिनिटात हे कांदे छान कुरकुरीत होऊन जातात। तर अशा प्रकारे आता तुम्ही पाहालच का किती कुरकुरीत झालेले आहेत। अगदी खूप फ्राय करतो त्यासारखे होत नाही, थोडाफार बदल होणारच कारण याच्यात तेलाची मात्रा कमी असते। तर अशा प्रकारे हे कांदे झालेले आहेत। तर आता तुम्ही हे कांदे ना बिर्याणीमध्ये किंवा अजून दुसऱ्या कशात तुम्हाला जर वापरायचे असेल, इवन तुम्ही वाटणामध्ये पण हे कांदे, भाजलेला कांदा आपल्याला हवा असतो तर वापरू शकता। आता बटाट्यांबद्दलची टिप। तर हल्ली ना खूप असे गोडूस बटाटे येतात, तर आपल्याला कशात वापरायचे झाले का ती त्याची चव आवडत नाही आपल्याला। मग याचा गोडूसपणा कमी करण्यासाठी आपण आधी आणलेले बटाटे स्वच्छ धुतो तसे धुवून घ्यायचे आहेत आपण बाहेरून आणल्यानंतर। त्याच्यानंतर आपण स्वच्छ धुतल्यानंतर बटाट्याचे 2 भाग करून घ्यायचे किंवा तुम्ही अगदी काट्या चमच्याने त्याला टोचे मारले तरी चालेल। तर अशा प्रकारे मी प्रत्येक बटाट्याचे 2 काप करून घेतलेले आहेत आणि जर अशा वेळी आपल्याला कळतं पण आतून बटाटा चांगला आहे की नाही, मग तेवढा भाग आपण काढून टाकू शकतो। तर आपण डायरेक्ट नाही मग उकडायचे, जर उकडवून हवे असतील तर पहा। तर याच्यातनं काय होतं, बटाट्याचं बरंच स्टार्च निघून जातं। मी परत धुवून घेतलेले आहेत, हे स्टार्च गोडाचं स्टार्च आहे ते सगळं निघून जातं। त्याच्यानंतर आपण काय करायचं, एका भांड्यामध्ये तुम्ही खाण्याचा सोडा घ्या। आता हा खाण्याचा सोडा 2 चमचे किंवा 1.5 चमचा तुम्ही टाका आणि त्याच्यात विरघळवू द्या। त्याच्यानंतर हे बटाटे जे तुकडे केलेले आहेत ते त्याच्यात टाकून ठेवा। 20 मिनिटं आपण या बाउलमध्ये किंवा ह्या भांड्यामध्ये जे सोड्याचं आपण पाणी बनवलेलं आहे खाण्याच्या सोड्याचं तर त्याच्यामध्ये टाकून ठेवा। 20 मिनिटानंतर तुम्ही काढा आणि याची तुम्हाला काय भाजी करायची आहे किंवा काय ते करू शकता। तर पहा मी काढून ठेवले, थोड्या निथळत ठेवा, धुवून घ्या आणि मग तुम्ही वापरू शकता। तर अशा प्रकारे मी काढलेले आहेत आणि परत धुवून एकदा घेतलेले आहेत। आणि आत्ता मला जे भाजीला हवे आहेत, बटाट्याची भाजी करायची, तर त्याच्यासाठी थोड्याशा पाण्यात उकडवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे तयार केलेले बटाटे तुम्ही कशासाठीही वापरा, त्याचा गोडूसपणा जाणार आहे, खूप कमी होऊन जातो। तर आता पुढची टिप बघूया। नेहमी आपण कुठलाही भाताचा प्रकार केला तर तो असा परतण्यासाठी आपल्याला खूप वेळ जातो। छोटा चमचा असेल तर त्याने पटापट होत नाही परतायला, तर नेहमी ना याच्यासाठी असा गोल झारा असतो किंवा गोल खूप मोठा चमचा असतो ज्याचा गोलाकार मोठा असतो, तो भात परतण्यासाठी घ्या। कुठलाही भाताचा प्रकार, बिर्याणी घ्या, फोडणीचा भात घ्या किंवा कुठल्याही प्रकारचा तुम्ही राईस करा, तर तो असा परतण्यासाठी सोपा जावा म्हणून तुम्ही नेहमी असा झारा किंवा गोल चमच्याचा उपयोग करू शकता। तर अशा आजच्या ह्या सगळ्या टिप होत्या। तुम्हाला आजच्या टिप कशा वाटल्या, आवडल्या तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की आपलं सबस्क्राईब करा।